हे आलेलं होतं ते रिंगे खाणून पाडण्यात आलं आणि त्यानंतर काल भाजपच्या वतीने एक मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चाला एका महिलेने विरोध केलेला आपल्याला बघायला मिळालं. तिचा आक्रोशित स्थानिक नागरिक असल्याचं कळत आहे. तिचा मुलगा गाडीमध्ये अडकलेला या ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळं त्याला यायला उशीर होता, त्याचा तो आक्रोश दिसून येतो आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे या संपूर्ण मुद्द्यावर? वास्तविक भारतीय जनता पार्टीला महिलांच्या सन्मानाबद्दल काय काळजी आहे की या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये महिलांच्या उत्कर्षासाठी आरक्षण आणावं ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे असं मला वाटतं. देशातल्या कुठल्याच महिला वाटत नाही. परंतु देशातल्या लोकसभेची संख्या 543 पासून 850 न्यावी. दक्षिणी राज्य आणि उत्तर पूर्वेतली राज्य यांचं प्रतिनिधित्व कमी करावं आणि जो हिंदी भाषिक पट्टा आहे तिकडे प्रतिनिधित्व जास्ती मिळावं, जेणेकरून राजकीय फायदा भाजपला लाटता येईल. ह्या उद्देशाने डिलिमिटेशन म्हणजे महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन करून 850ची मर्यादा वाढवण्याचा एकट कारस्थान भारतीय जनता पार्टीने केलं. त्याचा विरोध हा संयुक्त महाविकास आघाडीने त्या ठिकाणी केला, काँग्रेसने केला, राष्ट्रवादीने केला, शिवसेनेने केला, दक्षिणेतल्या काही राज्यातल्या प्रमुख राजकीय पक्षांनी केला आणि म्हणूनच 2/3 बहुमत ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ह्या विधेयकाला मिळालं नाही. 2023मध्ये ते जे विधेयक मांडलं होतं ते जर मांडलं असतं त्याला पूर्णपणे पाठिंबा हा आमच्या पक्षाने दिला असता, संयुक्त ऑपोजिशन पार्टीजनी पण दिला असता. परंतु भारतीय जनता पार्टीला राजकारण करायचं आहे, त्याच्यामध्ये महिलांचा उत्कर्षाचा कुठला विषय भारतीय जनताकडे नाही. जर असता तर मणिपूरमध्ये ज्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार होत आहेत याच्यावर पंतप्रधान किंवा गृहमंत्री काहीच कसे बोलत नाही. ते बंगालला जातात, ते त्या ठिकाणी दुसऱ्या राज्यामध्ये निवडणुकीसाठी जातात, पण मणिपूरच्या हिंसेवर प्रधानमंत्री बोलत नाही आणि गृहमंत्री बोलत नाही. त्याच्यामुळे महिलांच्यावर होणारा अत्याचार हा सरकारला दिसतो की नाही हा खरा प्रश्न आहे. परंतु ज्या पद्धतीनं काल मुंबईच्या रस्त्यावर आंदोलन झालं आणि त्यामध्ये एका महिलेने आपण बघितलं की आक्रोश केलेला आहे आणि तिने मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला आहे, ज्या आकांतानं ती हा सगळा विरोध करताना दिसती आहे. तो व्हिडिओ तुम्ही पण बघितला असेल. आपली काय प्रतिक्रिया आहे? स्वाभाविक आहे, रस्त्यावर तुम्ही उतरून आंदोलन करत असताना एखाद्या नागरिकाला काय कारणामुळे जर लेट होत असेल तर त्यांनी त्यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. एखाद्या नागरिकाला त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा अधिकार आहे. सरकारचे मंत्री होतं त्यांनी त्या ठिकाणी त्यांची समजूत काढायला पाहिजे होती, परंतु ते गपचूप बसले कारण ते प्रतिकार करू शकले नाही. त्या महिलेने ज्या पद्धतीने त्या रागाने त्यांच्याशी मंत्री महोदयांशी बोलली तर त्याला ते उत्तर देऊ शकले नाही, कारण महिला विधेयकाच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका काय होती हे जनतेपर्यंत मांडण्यामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. त्याचबरोबर आता उद्या मतदान होणार आहे बारामतीसाठी आणि अशी माहिती मिळते की शरद पवार साहेब या मतदानाला जाणार नाही आहे. त्याचे वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क लावले जाऊ शकतात, वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जाऊ शकतात. आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? पवार साहेबांच्या प्रकृतीची चिकित्सा करण्यासाठी पवार साहेब 2 दिवस हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते बारामतीला मतदान करायला जाऊ शकत नाही. ही गोष्ट त्यांनी 2 दिवसाआधी स्पष्ट केली. बारामतीला पवार साहेब दिवंगत अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी हे निवडून येणार, त्याच्यात एकदम ते स्पष्ट चित्र आहे. परंतु काल जे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की अजितदादांच्या अपघाताबद्दल त्यांच्या मनात शंका आहे, तर हा प्रश्न जेव्हा रोहित पवार यांनी विचारला, मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये केस नोंदवण्यासाठी ते गेले, नंतर बारामती पोलीस स्टेशनला गेले, तेव्हा त्यांनी हा प्रश्न का गांभीर्याने घेतला नाही. ज्या तुमच्या मनात खरंच शंका होती त्यावेळेला पोलीस तक्रार नोंदवायला जेव्हा रोहित पवार गेले त्यावेळेला तुम्ही शंका तुमची मनातून बाहेर न काढता पोलिसांना ते तक्रार नोंदवण्याचे अधिकार का दिले नाही किंवा त्यांना सहकार्य करायला का सांगितले नाही हा प्रश्न निर्माण होतो.